रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम हरि, जय जय राम कृष्ण, जय जय हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण। बोला रूप प्रसादन विठ्ठल बरवा, रूप पाहताल जन सुख झाले व सजनी, तो हा विठ्ठल बरवा बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, रूप पाहताल जन सुख झाले व सजनी, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले होता जनी, तो हा विठ्ठल, हॅलो, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुख साथी जोडी म्हणून विठ्ठल लिये आवडी रा, बहुत सुख साथी म्हणून विठ्ठल सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी, म्हणा विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी, म्हणा विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी, विठ्ठल बरवा, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आधार बापल रखुमा, देवीवर देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा, देवीवर सर्व सुखाचे आदरण, बाप रखुमा देवीवर सर्व सुखा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम माता गुरु पिता माता गुरु माता गुरु पिता माता गुरु पिता गुरु अमुची कुलदेवता गुरु अमुची कुलदेवता आमचे कुलदेवता गुरु आमचे कुलदेवता गुरु आमचे कुलदेवता गुरु आमचे कुलदेवता थोर पडता साकडे थोर भरता चांगले थोर पडता साकडे पडता चांगले गुरु रक्षी मागे पुढे गुरु रक्षी मागे पुढे भक्ती नाही फुलले गुरु भक्ती नाही फुलले गुरु भक्ती नाही फुलले भक्ती नाही फुलले काया वाचा मन काया वाचा काया वाचा मन काया वाचा मने गुरुचरणी अर्पण गुरुचरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण थोर पडता साकडे गुरु पडता साकडे थोर पडता साकडे गुरु पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे गुरु रक्षी मागे पुढे भक्ती नाही गुरु भक्ती नाही भले गुरु भक्ती नाही भले गुरु भक्ती नाही भले एका जनार्दनी शरण जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण हे गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी गुरु एक जनार्दन गुरु एक गजानन पडता साकडे पुरा पडता साकडे थोर पडता साकडे पुरा पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे गुरु रक्षी मागे पुढे भक्ती आई गुरु भक्ती आई भक्ती मागे पुढे गुरु भक्ती मागे पुढे बार कुमारी बार कुमाई बार कुमारी बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार
दीपक महाराज चोपडे यांना हरिभक्त पुराण साथ करतील गंगाधर महाराज.
पिता गुरु आमुची कुलदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे काया वाचा आणि मन गुरुचरणीच अर्पण थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे विठ्ठला विठ्ठला तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो जे गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रोतयाच्या पाया भेदा भेद करुणी आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथेची या प्रसंगा निरसुनी माझिया भवसंघा करी कृपा मजवरी आता येथे साह्य मज करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगवणी
काय माझी वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या विठला विठला। गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदेवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे। प्रस्तुत प्रतस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा सद्गुरूचं महत्त्व सांगणारा। आणि हा अभंग निवडण्याचं एकमेव कारण, ज्या वेळेला भगवान दत्तात्रयाचा आपण जय जयकार करतो त्यावेळेला काय म्हणतात, अवधूत चिंतन देवदत्त, देवदत्तच म्हणतात ना, अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त विठाला विठाला। सद्गुरूचं महत्व सांगणारा नाथऱ्याचा अभंग आहे। किमनाम तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहात। सुंदर प्रकारचं नियोजन आहे। थंडीमुळे कीर्तन आतमध्ये घेतलेलं आहे आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर सिस्टीम व्यवस्थित लागत नाही, कारण सिस्टीमवाल्याची आता म्हणजे परीक्षाच आहे का नाही। तुम्ही त्यांच्याकडे बघूच नका, माझ्याकडे बघा, तुम्ही तिकडे बघूच नका, कारण काय त्यांच्याकडे बघली त्यांच्यावर जास्त दाब येते, दबाव येते। आणि एवढ्या सभामंडपामध्ये सिस्टीम लावण्यासारखं अवघड जगात दुसरं काम नाही। म्हणून तुका म्हणे कसं जसं असं तुम्हाला माहिती आहे। विठाला विठाला अभंग नाथ राहायचा आहे। सुंदर प्रकारचे नियोजन आहे, सुंदर सिस्टीम सुद्धा आहे आणि उत्कृष्ट प्रकारची सगळी गुणीजन मंडळी, महाराज दीपक महाराज असतील, गंगाधर महाराज असतील, आता सर्वांची नावं काही मला माहीत नाहीत म्हणून सगळे महाराज असतील, मृदंगाचार्य अभिषेक महाराज असतील। आणि आज विशेषत्वानं या कीर्तन सेवेसाठी शूटिंग करण्यासाठी आलेले माऊली कीर्तन सोहळ्याचे मला गणेशराव चोपडे असतील। सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे। विठला विठला अभंग नाथरायचा आहे आणि अभंगामधून नाथराय गुरुचं महत्त्व सांगतात। मानवी जीवनामध्ये बघायला गेलं तर गुरुची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण गुरुशिवाय माणसाला ज्ञान प्राप्त होत आणि ज्ञानाशिवाय परमात्मा प्राप्त होतच नाही। म्हणून गुरुला अनन्य साधारण असं महत्त्व आहे। आणि योगायोगानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दत्त जयंती निमित्त हा कीर्तन सोहळा आहे, हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्यामध्ये सप्ताह दत्तनगरमध्येच आहे। सर्व दत्तनगर वासियांनी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी सुंदर प्रकारच्या नियोजनामध्ये, कारण तुमच्या मंदिरामध्ये बरेच कार्यक्रम होतात, गणपतीत सुद्धा कार्यक्रम होतोच, नवरात्रीमध्ये सुद्धा, कारण काय खिचडी खायला मी आलतो म्हणून, दुसरं काही कारण नाही। विठला विठला आणि ज्यांच्यामुळे तुम्हा मायबापांच्या दर्शनाचा मला योग आला असे आमचे परमस्नेही परमित्र सोनूभाऊ पवार व सर्व सप्ताहाची कमिटी, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात। विठला विठला अभंग नाथरायचा आहे आणि सकल संतांचं वर्णन करत असताना असं वर्णन केलंय, देवभक्ता लागी करुणे दी संसार। देवानं कोणाच भक्ताचा प्रपंच चांगला होऊ दिला नाही। आपण सगळे संत चरित्र ऐकलेले आहेत, मी तुम्हाला ते सांगत बसणार नाही। ऐका ना, एकाही संतांचा किंवा एकाही भक्ताचा परमात्म्यानं प्रपंच चांगला होऊ दिला नाही, संसार चांगला होऊ दिला नाही। जर एका शब्दात सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके उतरी घर राखीती। ही त्यांची परिस्थिती आहे। मात्र सगळ्यांना अपवाद माझे नाथराय आहेत। कारण काय, नाथरायाची आध्यात्मिक श्रीमंती तेवढीच आहे, नाथरायाची आध्यात्मिक श्रीमंती तेवढीच आहे आणि नाथरायाची परमार्थिक श्रीमंती तेवढीच आहे आणि नाथरायाची प्रापंचिक श्रीमंती सुद्धा तेवढीच आहे। ऐका ना, तुम्हाला 2च मिनिटामध्ये नाथरायांची परिस्थिती आणि त्यांची या आपली प्रापंचिक श्रीमंती किती आहे लक्ष देऊन ऐका, 2च मिनिटामध्ये। प्रसंग असा आहे, नाथरायाच्या घरी चोरी झाली। रात्रीच्या वेळेला 20 चोर नाथरायाच्या वाड्यामध्ये चोरी करायला आले। किती चोर आले? 20 चोर नाथरायाच्या घरामध्ये चोरी करायला आले। जुन्या काळातल्या चोरांना एवढी मेहनत, भिंती केवढ्या जुन्या काळातल्या भिंती, जाऊ का घरी,
आता परभणीत आहे म्हणून फूट, नाहीतर गावाकडं मोकळं माप. वाव बर. चला, जुन्या काळातल्या भिंती, अडाणी लोक, अशिक्षित लोक, काही कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं त्यांना, मात्र भिंती 5-5 फुटाच्या. मग प्रौढ शिक्षण आलं, कंदील लावून शिकले लोक, मग भिंती पाडल्या मोठ्या आणि कितीचा वाल केला. नाही नाही, इकडे आहे का कोण माहीत? हा नाही, कोणालाच माहीत नसलं तर मला माहिती आहे. कितीचा वाल झाला? 18चा. हवेलदाराची भिंत 5 फुटाची भिंत पाडली आणि 18 इंचाचा वाल झाला. त्याच्यानंतर पुन्हा शासनानं अभियान राबवलं. काय? आपापली मुळे कुठं पाठवा? शाळेत पाठवा. पुन्हा शिकले, पुन्हा 18चा वाल बंद केला आणि मग कितीचा आला? 9चा. मग आला 13चा. तुमचं बरोबर येतच नसतं कीर्तनात, मग मी कशाला आहे? 13चा वाल आला. ऐका ना, ऐका ना, 13चा वाल झाल्याच्या नंतर कम्प्युटर आलं. कम्प्युटर मग कितीचा झाला? 9चा. हा, आता 5G आलाय. आता कितीचा आहे? 4चा. आता 6G येणार आहे, फक्त गजाळी ठोकायची. तिकडून तू आणि इकडून मी. कार्यक्रम संपला. ऐका ना, विनोद सोडा, जुन्या काळातल्या भिंती सुद्धा मोठाल्या आणि माणसाचे मन सुद्धा संकुचित बुद्धीची माणसं झालेत. कोणी कोणाला विचारत नाही, दयामय दाखवत नाही, प्रेम दाखवत नाही. आपला राहिला नाही, फक्त नावापुरता आपला राहिलाय. अशा जुन्या काळातल्या चोरांना मेहनती महाराज लगेच 20 चोर आले. ऐका ना, 20 चोर आले आणि आल्याच्या नंतर रात्रीची वेळ आहे, 12-1ची वेळ आहे. नात्रेच्या घरामध्ये चोर गेले. ऐका ना, 20 चोर आहेत, 20 चोर. आणि चोरांनी चोरी करायला सुरुवात केली. जुना काळ असा होता, एक माणूस कमीत कमी 200 किलो वजन उचलत होता. आपल्याला माहिती आहे, खेड्यापाड्यानं बघा तुम्ही, अशा ताकदी होत्या माणसामध्ये. 2-2 पोते एक माणूस आपल्या पाठीवर नेत होता. 2-2 पोते म्हणजे कमीत कमी 2 क्विंटल. 2 क्विंटल. आता शक्ती राहिली? आता नाही. आता 30 किलोची बॅग आहे, ते दोघं उचलतात. 2 क्विंटल 200 किलो वजन. ऐका ना, चोरांनी नाथरायच्या कोशागार फोडलं, तिजोरी फोडली आणि चोरी करायला सुरुवात केली. एका जणाला 200 क्विंटल 2 क्विंटल उचलायची सवय, 200 किलो उचलायची सवय. म्हणून त्यांनी काय केलं? गाठोडे बांधले. ते कशाचे? सोन्याचे. एका गाठोड्यात किती सोनं आहे? बोट मोजन, बोट 2 क्विंटल. एका गाठोड्यामध्ये 2 क्विंटल आहे. मग आता सांगा, 2 क्विंटल वजन एका माणसाला उचलल का? म्हणून उचलत नव्हतं. म्हणून काय करायचं? एकानं उचलायचं आणि दुसऱ्याच्या डोक्यावर द्यायचं. एकानं उचलायचं आणि दुसऱ्याच्या डोक्यावर द्यायचं. आता चोर होते 20, मग गठोडे किती असतील? 20. 10. अहो, तुमचं असं आहे म्हणून आमचं असं आहे, दुसरं काय? तुम्ही उत्पत्ती ना, आम्ही गणपती, दुसरं कारणच नाही त्याला. ऐका ना, पुन्हा ऐका. चला, 20 चोर आहेत. एका चोराला एक गठुडं उचलत नाही, म्हणून एकानं दुसऱ्याला उचलून द्यायचे. चोर 20 आहेत, मग गाठोडे किती? किती? 19. यानं त्याला, त्यानं त्याला चलू देऊ का 10 पर्यंत? अहो, 19 जणांच्या डोक्यात गाठोडे दिले, 1 जण रिकामा राहिला. गाठोडे घ्यायचा संबंध उरलाच नाही. म्हणे 10 आणि 5 कमीची सवय लय. काय करतात काय माहिती जातानाच. 20 चोर आले, 19 गाठोडे उचलले. 19 दोन्ही, हे येत नाही का तुम्हाला? 38. किती सोनं चोरलंय? 38 क्विंटल सोनं चोरलंय चोरांनी. चोरी करून गेले. सकाळी कोशागारातला मुनी उठला, कोशागारामध्ये गेला आणि पाहतोय तर काय, सगळी तिजोरी रिकामी झाली. नाथरायाकडे पळतच गेला. नाथराया सांगितलं, महाराज, रात्री आपल्या कोशागारामध्ये चोरी झाली. नाथराय म्हणले, असं आहे? काय चोरीला गेलं? किती संपत्ती, किती धन चोरीला गेलं? ते म्हणला, 1 महिन्याचा सगळा महसूल चोरी. तरी तुम्हाला काहीच वाटत ना? अरे, आपल्याकडे 2-2 तोळेच आहे. किती महिन्याचा गेलाय महसूल? 1 महिन्याची नाथरायचं उत्पन्न किती? 38 क्विंटल सोनं. ही नाथरायची प्रापंचिक श्रीमंती आहे.
प्रापंचिक श्रीमंती आहे. आता ऐका ना, माझ्या नाथाची परमार्थिक श्रीमंती किती आहे. प्रसंग असा आहे, अंबाजोगाई क्षेत्रामध्ये दासोपंत स्वामी नावाचे एक सद्ग्रस्त होते आणि त्यांना भगवान दत्तप्रभूची भक्ती होती. एवढी भक्ती होती असं सांगतात, नाथरायाच्या भक्तीपेक्षा त्यांची भक्ती मोठी होती. आणि त्या दासोपंताचं असं महत्त्व होतं, ऐका, अशी भक्ती होती, साक्षात दत्तप्रभू अंबाजोगाई क्षेत्रामध्ये जाऊन दासोपंताबरोबर सारीपाट नावाचा खेळ खेळायचे. सारीपाट माहिती आहे तुम्हाला? नाही ना माहीत. आता जुना एकही खेळ कोणालाच माहीत नाही. आता एकच खेळ माहिती आहे, त्याचं नाव लुडो. लुडो माहीत नाही तुम्हाला? 4 जण इकडून तिकडून पडो आणि त्याचं नाव लुडो. बसलेलं काय म्हणते, 5 पडा. अबे 6 पडल्यावर करतो काय? त्या खेळ संपले. सारीपाट नावाचा खेळ जुन्या काळातला होता आणि सारीपाटाचा डाव रंगायचा. आणि रंगल्याच्या नंतर दासोपंताबरोबर साक्षात दत्तप्रभू सारीपाटाचा खेळ करायचे. बातमी नाथरायच्या कानावर गेली. नाथराय जनार्दन स्वामीकडे गेले आणि नाथरायनी जनार्दन स्वामीच्या म्हणजे आपल्या सद्गुरूच्या पायावर मस्तक ठेवलं आणि विनंती केली, हो गुरुवर्य, मला दत्तप्रभूच्या दर्शनाची आस आहे. आणि त्यावेळेला जनार्दन स्वामीने सांगितलं, नाथा जा आणि दासोपंताच्या घरी जा. दुपारी 12-1 वाजता दत्तप्रभू तिथं येतात आणि दासोपंताबरोबर सारीपाटाचा खेळ खेळतात. नाथराय पैठणून पायी निघाले आणि दासोपंताच्या नगरीमध्ये ज्या वेळेला आले, दासोपंताचा पत्ता विचारला. यायला 2-2:30ची वेळ झाली. दत्तप्रभू आधीच आले होते. वट्ट्यावर 2 जण बसलेले होते. दत्तप्रभूला बसायला आसन टाकलेलं आहे, मागं मस्तपैकी तकिया टाकलेला आहे. दत्तप्रभू त्याला टेकलेले आहेत, पुढे सोंगटे टाकलेले आहेत आणि दोघांमध्ये सारीपाटाचा खेळ सुरू आहे. तुम्हाला पुन्हा सारीपाट कळतच नाही का? सांगतो ऐका. जुन्या काळातलं ते महाभारत पाहिलं का तुम्ही टीव्हीवर? रामानंद सागरचं कोण पाहिलं का? हो म्हणायचं असलं तर असं कर जा, नाही म्हणायचं असलं तर असं. सगळी मान हलवल्या. मला कसं कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते? हा, त्याच्यामध्ये एक दुर्योधन आहे आणि त्या दुर्योधनाचा मामा, त्याचं नाव शकुनी आहे. ऐका ना, दुर्योधन आहे आणि त्या दुर्योधनाच्या मामाचं नाव आहे शकुनी आहे. मग त्या शकुनीनं काय करायचे, त्या सोंगट्या हातामध्ये घोळायच्या. दुर्योधनाकडे बघायचं, का कितने डालू भांजे, त्याला म्हणायचं सारीपाटाचा खेळ. दत्तप्रभू कधी सोंगट्या घोळायचे, कधी दासोपंत सोंगट्या घोळायचे आणि दोघांचा डाव सुरू आहे. नाथराय आले आणि दरवाजावर द्वारपाळाला विनंती केली, मला दत्तप्रभूचं दर्शन घ्यायचंय, जा आणि दासोपंताच्या कानावर माझे शब्द घाला, सांगा पैठणून एकनाथ गोसाई नावाचा व्यक्ती आलाय आणि त्याला जनार्दन स्वामीनं पाठवले. दरवाजावरचा द्वारपाळ आतमध्ये गेला. दासोपंताचा आणि दत्तप्रभूचा डाव रंगलेला आहे. दासोपंताच्या कानावर बातमी गेली आणि येणाऱ्या त्या द्वारपाळानं सांगितलं, महाराज, पैठण क्षेत्राहून कोणीतरी एकनाथ गोसाई नावाचा व्यक्ती आलाय आणि जनार्दन स्वामीचा निरोप त्यांनी पाठवलाय. जनार्दन स्वामीचं नाव ऐकल्याबरोबर दासोपंतांनी त्या द्वारपाळाला सांगितलं, जा आणि त्या जो कोणी व्यक्ती आलाय त्याला आतमध्ये घेऊन या. द्वारपाळ आला आणि नाथरायला आत चालण्याची विनंती केली. ऐका ना, नाथाच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले महाराज. आणि नाथराला एवढा आनंद झाला ना का देवाची भेट होणं शक्य आहे, मात्र साधूची आणि संतांची भेट होणं अवघड आहे महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. नाथरायचं अंग रोमांच झालं, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि पाय झपाझपा दरवाजातून आतमध्ये पडले. ऐका ना, दासोपंत आणि दत्तप्रभूच्या वट्ट्यावर सारीपाटाचा खेळ मांडलेला आहे. दत्तप्रभूची पाठ नाथरायला दिसली. ऐका ना, दत्तप्रभूची पाठ नाथरायला दिसली आणि नाथाच्या पायाचा आवाज ऐकल्याबरोबर दत्तप्रभू गुप्त झाले. नाथरायने आतमध्ये प्रवेश केला आणि पाहतात तर दत्तप्रभूचं आसन रिकाम आहे. लगेच दासोपंतानं नाथरायाकडे पाहिलं आणि दासोपंताला वाटलं दत्तप्रभूच्या दर्शनासाठी एकनाथाचं पुण्य कमी पडले. काय वाटले दासोपंताला? काय वाटले? दत्तप्रभूच्या दर्शनासाठी एकनाथ महाराजांचं पुण्य कमी पडले. आणि ज्या वेळेला नाथराय आले आणि पाहतात तर दत्तप्रभू तिथं नाही, गेले. आसनावर आपलं मस्तक ठेवलं आणि दासोपंताला हात जोडून काय विनंती केली, महाराज किती भाग्यवान आहेत तुम्ही. साक्षात दत्तप्रभू रोज येतात आणि तुमच्याबरोबर सारीपाटाचा खेळ खेळतात. कधी आम्हाला हे भाग्य लाभेल? आणि नाथरायच्या अंगावरचे रोम उभे राहिले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि ज्या वेळेला दासोपंत आले, सांत्वन केलं आणि सांगितलं, नाथा तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला दत्तप्रभूची भेट होईल, पण
पण कधी भेट होईल का, कधी भेट होईल. आणि त्यावेळेला सांगितलं जीवनामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट माणसाला प्राप्त होत नाही. आणि त्यावेळेला दासोपंताचा निरोप घेतला आणि नाथराय निघाले. 10-20 पावलं पुढे टाकले आणि दासोपंताकडे पाहिलं आणि नाथरायने हात जोडले आणि काय म्हणले, महाराज कधी जर दक्षिण भागामध्ये आलात, कधी जर पैठणला आलात तर या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागू द्या. कधी जर तुम्ही पैठण क्षेत्रामध्ये आलात तर या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागू द्या. आणि दासोपंतानं शब्द ऐकले. नाथराय निघून गेले. मध्ये काही वर्ष निघून गेले आणि ज्या वेळेला दासोपंत तीर्थयात्रा करत असताना पैठणला आले. आणि पैठणला आल्याबरोबर दासोपंताला आठवण झाली, कोणीतरी एकनाथ गोसावी नावाचा पैठणचा व्यक्ती आपल्या घरी दत्तप्रभूच्या दर्शनासाठी आला होता. आणि गावातल्या लोकांना पत्ता विचारल्याबरोबर गावातल्या लोकांना पत्ता विचारला आणि त्या पैठणमधले लोक वट्ट्यावर बसलेले होते. कुठं? वट्टा माहिती आहे तुम्हाला? वट्टा माहिती नाही तुम्हाला? वट्टा त्यावेळेला एकच वट्टा होता. कुठं? पैठणला. त्यावेळेला एकच वट्टा होता पैठणला आणि त्या वट्ट्याचं नाव होतं कुच्चर. आता एवढे वट्टे झाले, त्याच्या बसणारे किती झाले सांगायचं काम. कारण काय, वट्ट्याशिवाय घराला शोभा. आमच्या एका पाहुण्यानं 1 कोटी रुपयाचं घर बांधले. किती? तुम्हाला आला का नाही ताण? खरंच बांधला असेल का? अरे तुम्हाला काय हप्ते भरायचे का काय? तुम्ही ताण घ्यायचा नाही. कीर्तनाला बसला एवढा ताण असतंय ना, ऐकणाऱ्या लोक किती ताण असते. महाराजा ढेरीची एवढी कावना. तुम्हाला काय करायचंय सांगा, काय करायचंय? आपलं कीर्तन ऐकायचं ना, तुम्ही गुपचूप उगं टुळटुळ पाहता राव. काही ताण घ्यायचा नाही, तुम्ही फक्त कीर्तन ऐकायचे. चला, कितीचं घर बांधले त्यानं? 1 कोटी रुपयाचं घर बांधलं. लगेच मला बोलावलं आणि बोलायच्या नंतर म्हणला, महाराज 1 कोटीचं घर बांधून पूर्ण झाले, मग वट्टा बांधू का नको? वट्टा बांधू का नको? त्याला म्हणलं हात जोडतो, 1 कोटीचं घर बांधून काही फायदा होणार नाही. कारण वट्टा तू बांधला की असे लोक तिथं बसतात ज्यांना सगळ्या जगाची माहिती असते. कोणाचं काय झाले वट्ट्यावर बसून ऐकण्यासारखं आहे. पण ऐका ना, तो काय म्हणे माहिती आहे का, महाराज 1 कोटीचं नाही 10 कोटीचं जरी घर बांधलं आणि जर वट्टा नसला तर घराला शोभा नाही. घराला शोभा नाही. त्याला म्हणलं बघ गड्या, ते मला महाराज तुम्ही त्याचा ताण घेऊ नका, मी असा वट्टा बांधतो, असा वट्टा बांधतो, कोणालाच बसता येऊ नये. कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना तुम्हाला? तरी सांगतो ऐका, कारण आपल्याला 10 वाजल्याशिवाय सोडता येतच नाही. चला, जुना काळ होता आणि जुन्या काळात काय होतं, ज्या भागात वानराचा त्रास असायचा ते माणसं भिंतीला काय लावायचे, काच लावायचे ना. म्हणून त्यानं वट्टा असा बांधला, त्यानं वट्टा असा बांधला, त्यानं वट्टा असा बांधला, बसलं. त्याला काय म्हणते, खरबड. कसा वट्टा बांधला? खरबड. बसायला शक्यच नाही. पण ऐका ना, त्या पाहुण्याच्या गावातले माणसं असे भारी होते, असे बायश्री होते, एवढा खरबड वट्टा त्यानं महिन्यामध्ये बसून बसून गुळगुळीतच केला. कशासारखा? अहो ही फरची सुद्धा इतकी चोपडी नसल, एवढा गुळगुळ केला. एवढे वट्ट्यावरले माणसं भारी. आपल्या परभणीतलं याच्यातलं काहीच नाही आणि परभणीशिवाय कीर्तन दुसरीकडे नाही. आणि वट्ट्यावरल्या लोकांना विचारलं, लगेच नाथरायचा पत्ता सांगितला. ऐका ना, दासोपंताचा प्रवेश झाला. नाथरायने पाहिलं, हो लांबूनच दासोपंत येतात. नाथराय वाड्यामध्ये होते. लगेच पाद्यपूजा करण्यासाठी महाराज सगळी तयारी केली आणि दासोपंत आले. नाथाच्या दरवाजावर पाहतात तर काय, साक्षात माझे दत्तप्रभू महाराज चोपदारासारखा वेश धारण करून हातामध्ये काठी घेऊन उभे राहिले. दासोपंतानं पाहिलं, दासोपंतच रडायला लागले आणि गेले दत्तप्रभूला म्हणले, प्रभू ज्यावेळेला नाथराय तुमच्याकडे दर्शनाला आले, माझ्या घरून तुम्ही गुप्त झाले, मला वाटलं नाथाचं पुण्य कमी झालं असेल आणि तुम्ही त्याच्या दरवाजावर चोपदार म्हणून राहता. तुम्ही त्याच्या दरवाजावर चोपदार म्हणून राहता. मला एक सांगा, नाथाचा अधिकार एवढा तर तुम्ही त्याला दर्शन का दिलं नाही? नाथाचा अधिकार एवढा, तुम्ही त्याच्या दरवाजावर द्वारपाळ म्हणून राहता तर त्याला दर्शन का दिलं नाही? दत्तप्रभू बोलायचा प्रयत्न करतात, बोलता येत नाही, अंग थरथर कामू लागलं, दरदरून घाम आला आणि दत्तप्रभूचे ओठ थरथर हल्ले. काय म्हणले माहितीये का, दासोपंत ऐका ना, दासोपंत नाथाचा अधिकार मला वर्णन करता येणार नाही, मात्र तुम्हाला सांगू का, मालकाच्या पुढं नोकराला जुगार खेळता येत नाही. हे दत्तप्रभूचे उद्गार आहेत. ही माझ्या नाथाची श्रीमंती आहे, ही माझ्या नाथाची श्रीमंती आहे. अरे साक्षात दत्तप्रभूनं ज्या नाथराच्या दरवाजामध्ये चोपदारी करायची त्याच नाथाचा अभंग आहे आणि दत्त जयंती आहे म्हणून. विठला विठला.
हा झाला नाथरायचा प्रापंचिक अधिकार आणि हा झाला नाथरायचा परमार्थिक अधिकार. मग आता आपल्याला अभंगाकडे वळावं लागेल. नाथरायनी त्याच सद्गुरूचा महिमा सांगितला अभंगाच्या. गुरु गुरुमाता गुरुपिता गुरु आमोची कुलदेवता. नाथराय म्हणतात सद्गुरु आईये, सद्गुरु पिताय. कारण काय शास्त्र असं सांगतंय प्रत्येक माणसाला. हो तसं बघितलं तर 16 माता सांगितल्या पण 5 माता प्रत्येकाला आहेत. 5 माता प्रत्येकाला आहेत आणि 5 पिता. माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल. तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी. प्रत्येकाला आहेत. कीर्तनातलं दृष्टांत शास्त्रातलं बोलतो बरं का, तसं काय बोलू नका. कारण काय ऐका ना, मला बोलायचं स्वातंत्र्य आहे पण ऐकायचं स्वातंत्र्य तुम्हाला. कारण मी काय बोलतो हे मला माहिती आहे पण तुम्ही काय ऐकता याचा काही मला याचं काही गरज नाही. वस्तूचा परिणाम म्हणून मला बोलायचं माहिती आहे. मात्र तुम्ही काही ऐकताल त्याला जिम्मेदार मात्र मी अजिबात जिम्मेदार नाही. मग गुरु आई आणि गुरु पिता असतात कसे तर असं वर्णन केलंय. गुरु शिवाय जन्माला येणारा व्यक्ती हा निरर्थक आहे. त्याचं कारण काय सगळं तुम्ही बघा. आपली परंपराच हो हरिपाठामध्ये आपण रोज अभंग म्हणतो महाराज गुरु परंपरेचा काय आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गुरक्षा शिकेला गोरक्ष वळला गहिनी प्रती. आणि परंपरा चालत आली कुठपर्यंत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. संप्रदाय आपला वारकरी आहे संप्रदाय आणि याचा पाया कोण रचलाय माऊली ज्ञानेश्वरानं आणि याचा विस्तार कोण केलाय नामदेवानं आणि याला खांब कोण दिलाय नाथानं आणि याचा कळस कोण झालंय ऐका ना बघून घ्या बहिणाबाईचा अभंग आहे महाराज. संत कृपा झाली इमारत फळाली. आणि त्या अन्वयानं ऐका मला ते सुद्धा मान्य मात्र माझ्या बुद्धीनं असा मी विचार मांडणार आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेवे तू कैवल्यम. संप्रदायाचा पाया कोण आहे ज्ञान आणि याचा विस्तार नाम. कारण आपला संप्रदाय कशाला मानणार आहे
नामाला मानणारे ना महाराज, नामनिष्ठ भक्त आहेत आपण, नामाचीच आपण भक्ती करणार आहेत, नामाशिवाय दुसरं काही येत नाही. आणि त्या दिवशी अभंग सुद्धा कोणता होता महाराजांनी घेतलेला? हा नामाचाच होता ना, नामाचाच होता. म्हणून संप्रदाय आपला ज्ञानाचा पाया आहे, नामाचा विस्तार आहे आणि नाथाचा खांब आहे. कारण नाथासारखं वारकरी संप्रदायामध्ये साहित्य कोणही केलंच नाही. माऊली ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. माझ्या नाथांनी एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ 11व्या स्कंदावर त्याच्यावर टीका केली. किती ओव्या त्याच्यात? 18,000. म्हणजेच काय, नाथाचं जे वारकरी संप्रदायामध्ये साहित्य आहे ते सगळ्या संतांपेक्षा मोठं आहे. म्हणून त्यांनी काय केलंय, त्याला खांब दिलाय. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची साधना सांगितलं, ज्याचं नाव आहे भजन. काय म्हणतात महाराज? किती शहाणा असला, किती पंडित असला, किती विद्वान असला, आणि जर भजन करणारा नसला तर आम्हाला तो मान्य नाही. विठला 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 विठला. म्हणून संप्रदायामध्ये गुरुला अनन्य असं साधारण महत्व आहे, अनन्य असं साधारण महत्व आहे. मग गुरु म्हणजे काय, तर शास्त्रामध्ये गुरुचे अनेक प्रकार सांगितले, सामान्यतः अनेक प्रकार सांगितले. आणि दत्तप्रभूनं तर गुरुचं वर्णन असंच केलंय, जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. ज्याचा जो गुण मी घेतला तो मी काय केलाय, गुरु केलाय. सामान्य अर्थानं आलेला गुरु शब्द हा वेगळा आहे, सामान्य अर्थानं आलेला हा गुरु शब्द वेगळा आहे आणि विशेष अर्थानं आलेला शब्द हा वेगळा आहे. सामान्य अर्थानं आलेला शब्द तुमच्या आमच्यासाठी आहे आणि विशेष अर्थानं आलेला शब्द हा तुमच्या आमच्यासाठी नाही का, तर तिथं अधिकार लागतो आणि तो अधिकार नक्कीच तुमच्या आमच्याकडे नाही. त्याचं कारण काय, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी माणसाला निवृत्ती आणावी लागते. निवृत्ती म्हणजे काय, तर परमार्थ मार्गामध्ये 2 मार्ग आहेत. ऐका ना, 2 मार्ग आहेत. एकाचं नाव आहे प्रवृत्ती मार्ग आणि एकाचं नाव आहे निवृत्ती मार्ग. ऐका ना, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आता तुम्ही कथा ऐकता, कथेमध्ये तुम्हाला सगळं ऐकता येईल, सगळं ऐकता येईल. कारण काय, भागवत कथा म्हणजे जगातली सगळ्यात सुरस कथा आहे. कारण वर्णनच केले शुकाचार्याने, तिचं ऐका ना. विठला 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 निगमकल्पतरो गलित फलम शुकमुखामृत द्रव संयुतम पीबत भागवत रसमालया मुहुर्मुहु रसिका भुवि भावुका. ऐका ना, 2 मिनिटात भागवत सांगतो तुम्हाला. 2च मिनिटामध्ये. माणसाच्या येण्याला आगम म्हणतात आणि जाण्याला निगम म्हणतात. येण्याला आगम म्हणतात आणि जाण्याला निगम म्हणतात. ऐका ना, जाण्याच्या मार्गावर निगम एक कल्पतरू आहे, म्हणजे एक झाड आहे, एक वृक्ष आहे आणि त्या झाडाला फळं लागलेली आहेत. ऐका ना, रस्ते बी असतात, झाडं सुद्धा असतात आणि फळं सुद्धा असतात. पण काय माहिती आहे का, हे विशेषत्वानं असं फळ आहे पिकलेलं आहे. आता फळ पिकलेले सुद्धा असतात. विशेषत्वानं असं आहे, याच्यामध्ये रस आहे. कारण काही फळं असे असतात ज्याच्यामध्ये काहीच रस नाही. सुरू झाले तेव्हापासून मी बघतो त्याच्यात अजून सुद्धा काहीच रस नाही. काही फळं असे इतकं बोलतो तरी रस नाही, रसच नाही. तुमचं याच्यात काहीच नाही. तुम्हाला बोर माहिती आहे ना, बोर ज्या वेळेला झाडाला लागतंय ना त्यावेळेला त्याचा रंग कसा आहे, हिरवा एकदम हिरवा आहे. आणि चला लगेच पिकला की कसा आहे, पिवळा आहे, लाल आहे. मला सांगा, बोर जरी लाल झालं, बोर जरी पिकलं झालं तरी त्याच्यामध्ये रसाचा पत्ता नाही ना. ऐका ना, मग हे वृक्ष आहे, हे मार्ग आहे, याला फळ लागलेले पिकलेले आणि याच्यामध्ये रस आहे. आणि तो रस सामान्य नाही, तर तो रस कसा आहे, अमृताचा आहे. ऐका ना 18 फळं आहेत. किती फळं आहेत, 18 फळं. 18 फळं माहिती आहेत ना. लगेच गेले पेरून जांबन, आहे का नाही, चिक्कून. इतके चिक्कू तुम्ही आहेत ना, ते फळं नाही महाराज. 18 फळ आहेत, ज्याला आपण 18 पुराण. ऐका ना, 17 फळं वेगळे आहेत, 17 फळं वेगळे आहेत आणि 18वं फळ वेगळे. त्याचं कारण काय, तर एक शेतकरी आहे, शेतामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर दुपारी जेवायला बसला. ज्या झाडाखाली बसलाय ते झाड पेरूचं झाड आहे.
लगेच त्यानं भाकर तुकडा सोडला आणि त्यानं त्या पेरूच्या झाडाकडे बघितलं, असंख्य फळं लागली होती, त्याच्यातलं एक फळ तोडलं आणि यानं जेवणाबरोबर खाल्लं. ऐका ना, लगेच फळाची चव जरा मधुरच होती, जरा गोडच होती, याची एका फळावर भागलं नाही, उठला आणि दुसरं फळ तोडायला गेला तर ते फळ एका पक्ष्यानं खाल्लेलं होतं. कशानं? पक्ष्यानं खाल्लेलं. त्याला गावाकडे काय म्हणतात? हा, आज सगळे गावाकडचेच आहेत ना, मला माहिती आहे ना. इथलं कोण आहे? त्याला काय म्हणते? पाखर खाते. आता ऐका, यानं हातानं तोडून जे फळ खाल्ले त्याची चव जास्त गोड असेल का पक्ष्यानं जे खाल्लेले त्याची चव गोड जास्त असेल? पक्ष्यानं खाल्लेल्या फळाची चव जास्त गोड आहे. 17 पुराण एकीकडे आहेत, मात्र या 18व्या पुराणाला एका पक्ष्यानं खाल्लेलं आहे, एका पक्ष्यानं खाल्लेलं आहे. आणि त्या पक्ष्याचं नाव काय? व्यासांचा मुलगा श्री शुक. शुक म्हणजे पोपट. विठला आणि 2 मार्ग आहेत, एक आहे प्रवृत्ती मार्ग आणि एक आहे निवृत्ती मार्ग. प्रापंचिक गुरु सामान्य अर्थानं असणारे तुम्हाला आम्हाला प्रवृत्ती मार्गाला नेतात आणि विशेषत्वानं असणारे सद्गुरू तुम्हाला आम्हाला निवृत्ती मार्गाने नेतात. बघा तुम्ही ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानेश्वरीचा प्रत्येक अध्यायाच्या शेवटच्या वैभवाचा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे कोणाचा दासू? निवृत्तीचा दासू. निवृत्ती म्हणजे त्यांचे भाऊ नाही, निवृत्ती म्हणजे एक प्रवृत्ती आहे. जाऊ द्या, हेच अवघड वाटायले का तुम्हाला? तुम्ही ताण घेऊ नका. तुमचा ताण घेऊन घेऊन मी वाळून गेलो. तुम्ही ताणच घेऊ नका, तुम्हाला सोप्यातून सांगतो. हा, प्रवृत्ती कशाला म्हणतात आणि निवृत्ती कशाला म्हणतात? तुम्ही आम्ही प्रवृत्तीचे दास आहोत, तुम्ही आम्ही प्रवृत्तीचे दास आहोत आणि असे सद्गुरू हे निवृत्तीचे दास आहेत. सोप्यातून सांगतो ऐका. एक राजा आहे आणि त्या राजाच्या मनात बसले बसले असा विचार आला. आता मागे युद्ध चालू होतं बघा, कोणत्या कोणत्या देशाचं? युक्रेन आणि आपल्याला एकच युद्ध माहिती आहे, ताटा पुंडलिका. दुसरे युद्ध आपल्याला माहित नाही. युक्रेन आणि रशिया. ऐका ना, युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाले आणि त्याच्या बाजूला जे काय राजाचं राज्य आहे त्यानं विचार केला, आता युक्रेन छोटा राज्य आहे, छोटा देश आहे, हा, कारण ते त्याच्यातून बाजूला झालेला आहे, त्याच्यातून बाजूला झालेला आहे. मग बाजूच्या राजाने विचार केला, जर युक्रेन सारखी वेळ आपल्यावर आली तर आपण काय करणार? म्हणून त्यानं असं मनामध्ये विचार आणला, आपल्या नगरामध्ये किती व्यक्तींच्या अंगामध्ये पुरुषत्व आहे याची परीक्षा घ्यावी. पुरुषत्व माहिती आहे तुम्हाला? फक्त माहित आहे. पुरुषत्व कशाला म्हणतात? पुरुषत्व म्हणजे जो आपल्या धर्मपत्नीला आपल्या आज्ञेमध्ये ठेवतो त्याला म्हणायचं पुरुषार्थी. एकमेकात बघू, देवाच्या बघूच नका तुम्ही, त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थी. म्हणून राजानं काय केलंय, सुंदर प्रकारचा स्टेज रचलाय, 50 बाय 50चा स्टेज आहे. डाव्या बाजूला एक आयशर भरून शेप आणली. शेप माहिती आहे? ऍपल शेप माहित नाही तुम्हाला? माहित नाही? पाहुण्याचं दुखू द्या आणि त्या हॉस्पिटलला असू द्या, आपण काय घेऊन जातो त्याला? आपण घेऊन जातो शेप, आणि ती आहे अनशेप. आपण काय घेऊन जातो? शेप, आणि ते कसं आहे? अनशेप. आपण घेतो पाव किलो आणि किलोभर वापस आणतो, त्याचं नाव शेप. तिथं खूप जमा झालेले असतात, लगेच पाव किलो न्यायचे आणि 1 किलो घरी आणायचे, त्याचं नाव शेप. चला ऐका, डाव्या बाजूला राजाच्या एक आयशर भरून शेप आणून टाकलेत आणि उजव्या बाजूला 4-5 हजार काटेवाड घोडे आणून बांधलेत. लगेच दौंडी पिटली, सगळ्या नगरातले लोक आल्याबरोबर पाहतात तर काय, स्टेजवर डाव्या बाजूला असंख्य असे शेप टाकलेले आहेत, उजव्या बाजूला 4-2 हजार काटेवाड घोडे आणून बांधलेले आहेत आणि 2 खुर्च्या टाकलेल्या आहेत, एक राजाला आणि एक प्रधानाला. नगरातले सगळे लोक जमा झाले. लोकांना कळत नव्हतं. काय कळत नव्हतं? शेप कशाला आणलेत, घोडे कशाला आणलेत. आता घोडं काही शेप खाते का? लोकांना एवढा प्रश्न पडलाय. तितक्यात राजाची सवारी आली. प्रधान एका खुर्चीवर बसला, राजा एका आसनावर बसला आणि राजा लगेच उठला आणि जनतेला वाटू लागलं आता राजा काय अनाउन्समेंट करणार आहे. राजा उठला, माईक समोर घेतलं आणि राजा म्हणू लागला, मेरे प्यारे देश भाइयों, कोरोना का सामना करने के लिए तैयार रहो.
चला यायला कोरोना पुन्हा आता महाराजावरच येते, दुसरं कोणावर येत नाही. ते लगेच लोकांना वाटू लागलं राजा आता काय अनाउन्समेंट करणार आहे. लगेच राजा उठला आणि राजानं सगळ्या लोकांना बोलायला सुरुवात केली. प्रियजनो, माझ्या डाव्या हाताला जे शेप टाकलेले आहेत आणि माझ्या उजव्या हाताला जे 4-5 हजार काटेवाड घोडे बांधलेले आहेत, साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगतो, जे बायकोचा ऐकणार आहेत त्यांनी शेप घेऊन जायचा. जे बायकोचा ऐकणार आहेत त्यांनी शेप घेऊन जायचा आणि जे बायकोला आपल्या आज्ञेमध्ये ठेवणार आहेत त्यांनी घोडा घेऊन जायचा. मला सांगा, घोडे संपले असतील का शेप? देवा शपथ खोटं बोलू नका, छातीतून चमक निघल. देवा शपथ खोटंच बोलू नका, बोलूच नका. काय संपले असतील? लाज वाटायली म्हणायला. तुमचं कशाला सांगू, मी असतो ना गुपचूप, मी शपथ नेला असता. तुमचं तर काही नावच काढायचं काम नाही. ऐका ना, ऐका ना. बघता बघता शेप संपत आले. राजानं खाली मान गाठली. राजा मनात विचार करू लागला, आपल्या नगरामध्ये एकही पुरुषार्थी नाही, एकही पुरुषार्थी नाही. सगळे स्त्रीलंपट आहेत, सगळे शेप घेऊन गेले. राव, घोड्याला कोणी हात लावला नाही. तितक्यामध्ये 6.5 फुटाचा बलदंड मिशावाला एक व्यक्ती आला. लगेच गेला, राजाकडे बघितलं नाही, प्रधानाकडे बघितलं नाही, डायरेक्ट घोड्याकडे गेला. काळ्या रंगाचा घोडा सोडला, लगाम त्याच्या तोंडामध्ये घातला, लगेच वर बसला, टपा 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 निघून गेला. राजाला एवढा आनंद झाला, राजाला लगेच प्रधानजीला बोलवलं आणि सांगितलं, प्रधानजी, काय साहेब, याचा आधार कार्ड मागून घ्या, याचं पॅन कार्ड मागून घ्या, पासबुकची झेरॉक्स. आताच्या राजाचं, तेव्हाच्या राजाचं असं नव्हतं. मागून घ्या का, याला 50,000चं बक्षीस देऊन टाका. का, सगळे लोक स्त्रीलंपट आहेत पण एकटा पुरुषार्थी आहे, एकटा पुरुषार्थी आहे. लगेच महाराज, ऐका ना, ऐका ना. राजाचं आणि प्रधानाचं बोलणं होतंय ना होतंय, तितक्यात ते घोडेवाला वापस आला. आल्याबरोबर त्यानं काळा घोडा बांधला आणि पांढरा घोडा सोडला. राजा म्हणला, इकडे इकडे. लगेच गेलो. काय राजा साहेब, मला एक सांग, पहिल्यानं काळा घोडा नेला, आता काळा घोडा आणून बांधलाय, पांढरा घोडा नेतोस. उद्या दरबारामध्ये तुला 9 वाजता 50,000चं बक्षीस मिळणार आहे. पण मला एक सांग, तू हा काळा घोडा ठेवून पांढरा घोडा का नेतो? तो म्हणला, राजे साहेब, माझ्या बायकोला काळा रंग आवडत नाही. काय म्हणे? झेंडूबाम लावू का डोक्याला तुमच्या? नसलं कळालं तर डोळ्यात तरी पाणी येईल. काय म्हणे? राजा काहीच बोलला नाही. राजानं 2 शेप आणले, त्याच्या दोन्ही हातात दिले. त्याला सांगितले, एक तू खान, एक बायकोला खाऊ घा. कशाचा घोडा आला? गेलो महाराज. ते राजाला झोप नाही. का? एकही पुरुषार्थी माणूस नाही. राजा इकडे तगमग करतय, प्रधान तिकडे तगमग करतय. राजाला सहन होत नाही, प्रधानाला सहन होत नाही. प्रधानाला सहनच झालं नाही. अंथरुणान उठला आणि राजाच्या महालामध्ये आला. आल्याबरोबर रागामध्येच होता प्रधान. तोंडावरचं पांघरून ओढलं. राजा दचकून उठला. प्रधानाला पाहिलं. प्रधानची 1 वाजलाय, इतक्या रात्री तुम्ही? ऐका ना, ऐका ना. प्रधान म्हणला, अक्कल आहे का? कोणाला? राजाला. नाल, अक्कल आहे का? कळतंय का काही? कोण म्हणते? प्रधान. ऐका ना, ऐका ना. राजाचं वर्णन करत असताना असं केलंय, राजा बोले आणि दल हले. आणि इथं प्रधान राजा काय काढते? प्रधान राजाची अक्कल काढते. तुम्हाला शास्त्र सांगू का? काय माहितीये का? दोघच असले ना, कळते ना तुम्हाला? कळतंय ना? कळतयच ना. रात्रीची वेळ असू द्या, पती पत्नी दोघं पलंगावर बसलेले असू द्या आणि तुम्हाला राग येऊ द्या, रागाच्या भरात तुम्ही तिला 4-2 शिव्या द्या, काही हरकत नाही. रागाच्या भरात तुम्ही तिला 4-2 थापडा मारा, काही हरकत. किती जण आहेत? रागाच्या भरात तुम्ही 2-3 तिला हाना. कळते ना तुम्हाला? 2-3 तुम्ही तिला हाना, काही हरकत नाही. किती जण आहेत? दोघच आहे. 3-2-3 तुम्हाला हाणू द्या, काही हरकत नाही. अपमान कधी होतंय? तिसऱ्यानं पाहिल्या. म्हणून दोघं असले की अपमान अजिबात नाही. आता प्रधानानं अक्कल काढायची का राजाची? हो. तरी राजा गुपचूप बसलाय महाराज. राजा गुपचूप बसला. अक्कल आहे का? नालक आहेत ना तुम्ही? बेखूब आहेत ना तुम्ही? मला एक सांगा, एवढ्या धगधगीच्या काळामध्ये घोडा कोण सांभाळिलो?
किती पुरुषार्थी असला, किती पत्नीला आज्ञेत ठेवणारा असला तर घोडा कोण सांभाळील? राजा म्हणला मग अहो एखादी मारुती गाडी ठेवायची. आता ते चार्जिंग स्कूट्या निघाल्या ना, एखादी स्कूटी ठेवायची. काय अक्कल आहे का तुम्हाला? काय अक्कल आहे का तुम्हाला? हो. राजानं प्रधानाकडे पाहिलं आणि प्रधानाकडे पाहिल्या राजा प्रधानाला म्हणला येड्या, हे बोलायला तुम्हाला इतक्या वेळेला आलास, हेच तुला सकाळी बोलता येत नव्हतं का? आता जे तू मला बोलतोस ना, हे तुला सकाळी बोलता येत नव्हतं का? ते म्हणला सकाळी कसं येऊ? ती मला आताच जा म्हणली. काय म्हणे प्रधान? हा काय म्हणे? राजा काहीच बोलला नाही. राजाने 4-5 शेप आणले, एक चाकू आणला, अर्धा किलो मीठ आणलं आणि त्याला दिलं आणि सांगितलं तू खा आणि वाड्यातल्या लोकांना खाऊ घाल. कारण हे गिऱ्हाईक कोणाचं आहे? अहो शेपच आहे ना. शेप विसरले काय तुम्ही? शेपवाले सगळे मला माहिती आहे. चला मग राजा प्रधान म्हणला राजा साहेब माझं चुकलं, मी या वेळेला यायला पाहिजे होतं, पण तुम्हाला थोडी अक्कल पाहिजे होती. घोडं कशाला ठेवलं? अहो स्कूटी ठेवायची, मारुती कार ठेवायची, हे ठेवायचं ते ठेवायचं. राजा म्हणला तिला मी तेच म्हणू लागलो. काय म्हणे राजा? काय म्हणे? हा प्रधान तर काहीच बोलला नाही. भाराज बांधला राजाच्या डोक्यावर दिला आणि सांगितलं राजेसाहेब 1 महिनाभर शेप तुम्ही खा. कारण काय? घोड्याचा अधिकारी एकही नाही, सगळे कशाचे? चला दृष्टांत सोडा आणि सिद्धांत हा आहे. इथं प्रवृत्ती मार्गाला जाणारे सगळे, पण निवृत्ती मार्गाला कोणी जात नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती कशाला म्हणतात? तर माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. किती झाले? 5 आणि 5 10. ऐका, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय 10 आणि 1 आहे 11वं मन. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आणि सगळ्याला जिम्मेदार कोण आहे? मन. मला सांगा रावण माहिती तुम्हाला? रावण तुम्हाला काहीच माहित नाही हो. खरंच रावण माहित नाही तुम्हाला? रावण आता 15 जानेवारी येईल. रावण माहित नाही? 15 जानेवारीला रावण खरंच माहित नाही? 1 ग्राम जीवाला आराम रावण माहित नाही? 15 जानेवारी रावण 14 म्हणा महाराज. 14ला आहे का? 14ला 14 जानेवारी रावण म्हणा ना. न चला बोला न. हा त्याचंच नाव रावण. विठाला मग 1 रावण आणि त्याला किती तोंड? 10. आणि एका मनाला किती तोंड? 10. चला हे मन कोण आहे मग? आता बघितलं ना, 10 तोंड कोणाला आहे? रावणाला. मग हे मन आता कोण आहे? चला सोडून द्या रावणाला. माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. किती झाले? 10. आणि एका माणसानं त्याचा रथ केला. त्याचं नाव 10ला हिंदीत काय म्हणते? हा. आणि त्यानं रथ केला, त्याचं नाव 10 रथ. काय नाव? 10 रथ. आणि दशरथाच्या पुढे कोण आला? चला आता हे मन कोण होतं? आता आधी रावण होतं, आता कोण झाले? काय म्हणले ऐका ना. मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आली. विठला आणि त्या प्रवृत्तीमधून मन काढून जर निवृत्ती मार्गाला कोणी नेत असतील तर त्यांचं नाव आहे सद्गुरू. आणि ते सद्गुरू काय करतात? अभंगाचं द्वितीय घोर पडता साकडे पडता
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलले महाराज, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. संत हा आणि सद्गुरू यांच्यामधला हात फरक आहे महाराज. सद्गुरू काय करतात, शिष्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात. म्हणून ऐका, गुरु का करावा लागतो, तर गुरु माणसानं केला की माणसाच्या मागं कोणतं बळ राहतंय, गुरुचं बळ असतंय ना. आणि गुरुचं बळ अनेक प्रारब्धातल्या भोगांचा सुद्धा नाश करणार आहे. म्हणून गुरुचं बळ अत्यंत महत्वाचे. काय करतात, कोणतेही शिष्यावर संकट येऊ द्या, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे येतात आणि रक्षण करतात. काही शिष्य आणि काही गुरु प्रसिद्ध झाले आपल्या भारतामध्ये. त्याच्यामध्ये एक नंबरचे शिष्य आणि गुरु, एक मच्छिंद्रनाथ आणि दुसरे गोरक्षनाथ, दुसरे तुकोबाराय आणि निळोबाराय, तिसरे माऊली ज्ञानेश्वर आणि निवृत्तीदादा, चौथे स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामानंद परमहंस. नसेल आपल्या संप्रदायामध्ये त्यांचं वर्णन, पण तुम्हाला सांगू का, ह्या काही शिष्य जोड्या अतिशय. आणि पाचवी जोडी नाथराय आणि जनार्दन स्वामी. गुरुनिष्ठा आणि गुरुभक्ती काय असते ऐका ना. कोणाचंही साकडं कोणावरही संकट पडलेलं ते वारत नाही महाराज, कोणाचं निवारण करतात. प्रसंग असा आहे, मच्छिंद्र आणि गोरक्ष एका गावातून भिक्षाटनासाठी निघालेले आहेत. गोरक्ष नाथ पुढे मागे आहेत आणि मच्छिंद्रनाथ पुढे आहेत. मच्छिंद्रनाथ रस्त्याने चाललेत आणि चालता चालता मच्छिंद्रनाथाला त्याच गावातून ज्या रस्त्यानं जात होते, रस्त्याच्या बाजूला एक घर आहे आणि त्या घरातून वड्याचा वास आला. वडे वडे माहिती आहेत ना, वडे केले की चावत नाही ते, हे सुगरणीचे वडे चावतच नाही ते. दात पडला एकदा तर खाता खाता, तेव्हा तुम्ही वडाच खात नाही. त्याचं नाव वडा. वड्याचा गंध आला आणि गंध आल्याच्या नंतर जागीच थांबले आणि मच्छिंद्रानं गोरक्षनाथाकडे पाहिलं आणि म्हणले, गोरक्षा. लगेच गोरक्षनाथ आले. काय महाराज, काही नाही रे, मला वडा खाण्याची इच्छा आहे, जातोस का त्या घरामध्ये आणि वडा घेऊन येतोस का. लगेच गोरक्षे महाराज गुरुची आज्ञा, लगेच गेले आणि गेल्याच्या नंतर त्या दरवाजामध्ये उभे राहिले, भिक्षेची मागणी केली. मागणी केल्याबरोबर मला सांगा, त्या बाईने खरंच वडा दिला असेल का, तुम्हाला सांगायचं काम आहे हा, दिला असेल का. देण्याचं तो सोडा, पण चांगलं बोलली असेल का. ती असं बोलली मला कीर्तनामध्ये सुद्धा सांगता येत नाही तसं, असं बोलली. आणि बोलल्याच्या नंतर काय म्हणली, लाज नाही वाटत, गोसाई झालास, मात्र जिभेचे चोचले अजून गेलेच नाही. गोरक्षनाथांना हात जोडून काय म्हणले, माय माझ्या गुरुची इच्छा आहे हा, त्यांना वडा खाण्याची माझ्या गुरुची इच्छा आहे, तुम्हाला हात जोडतो, द्या ना वडा. बाई जवळ आली आणि मिश्किलपणे काय म्हणले, ऐका ना, मी तुला वडा देईल, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार. लगेच गोरक्षनाथ म्हणले, तुम्ही माझा प्राण मागा, मी तुम्हाला प्राण द्यायला तयार आहे. तुम्ही तुझा प्राण नको, मग तुझा मला डोळा दे. क्षणाचा विचार नाही केला महाराज. लगेच आपलं बोट घेतलं, डोळ्याच्या बुबुळामध्ये घातलं, बुबुळ काढलं आणि त्या स्त्रीच्या पुढं टाकलं. ती घाबरली, आतमध्ये पळून गेली. वडा हातामध्ये घेतला आणि गोरक्षनाथानं इकडं डोळा केलाय आणि सद्गुरूला वडा द्यायलेत का. माझा डोळा बघितला तर हे खाणार नाहीत. गोरक्षनाथाचा ते अवलंबन पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा तिकडं का बघतोस, इकडं बघ. बघतात काय, रक्ताची धार लागली. झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यावेळेला जवळ घेतलं आणि मस्तकावर हात ठेवला. मस्तकी तो जान ठेविला कर. आणि सद्गुरूनं मस्तकावर हात ठेवला आणि गोरक्षाचा उद्धार झाला. शाबरी विद्येनं पुन्हा डोळा जशाला तसा केला. ही गुरुची निष्ठा आहे. बघा, आपले गुरु तसेच आणि शिष्याचं तर उतच आलाय. गुरु तर एवढे झाले, कबीरदास महाराज काय म्हणले ऐका ना, गुरु नहीं ये गुरगुर है. काय म्हणतात, गुरु नहीं ये गुरगुर है, कुत्ते भी तो कुछ शूर है. काय म्हणले ऐका ना, वाघाची डरकाळी आणि वाघाची डरकाळी आणि कुत्र्याचं भुकणं. जुन्या काळात कुत्रे चावत तरी होते. तुम्ही या 5 वर्षात कुत्र चावलेलं बघितलं कोणाला नाही. एवढे डुप्लिकेट कुत्रे नुसते भुकणारे. आता येताना एक भुकू लागलं, भुकूच लागलं. मला म्हटलं चावतोय का काय, हो जवळच आलं, भलं मोठं तोंड केलं. मी त्याच्या तोंडात पाय घातला. मला चाव किती खाणार आहे, खाऊन
92 किलो आहे आपल्याकडे. किती खाणार आहे? त्याच्या तोंडात मी पाय घातला, मला नुसतं डुप्लिकेट भुकणार आहे. कशात चावताय दे? आताची कुत्रे नुसते भुकणारे. हा गुरु आहे ना, गुरुची डरकाळी म्हणजे वाघासारखी आहे. वाघानं एकदा आवाज केला, कोणाची तरी नरडी फुटल्याशिवाय राहत नाही. हे गुरु नाही महाराज, तर गुरु कोणाला म्हणतात? ऐसियाचा पदर धरा, जेने देव येई खरा. याला गुरु म्हणा की त्याच्याकडे तुम्ही गेल्याच्या नंतर त्यानं तुम्हाला देवाची भेट घडून आणली पाहिजे. हा दुसरी जोडी निळोबारायाची आणि तुकोबारायाची. 45 दिवस महाराज उपोषण केलं. फक्त कोणासाठी? तुकोबाराने मला अनुग्रह करावा. तुकोबाराने तर पंढरीचा पांडुरंग गेला तुकोबाराच्या वेशामध्ये. आणि काय म्हणले निळोबाराय? प्राರ್ಥीला वाचोनी आला, प्रार्थीला वाचोनी आला सुका, प्रार्थीला वाचोनी आला सीता, प्रार्थीला वाचोनी आला सीता. तुझं राज्य बोलाविले कोणी, तुझं राज्य बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आला सुका, प्रार्थीला वाचोनी आला सुका. तुझं राज्य बोलाविले कोणी, तुझं राज्य बोलाविले निळामणे आम्ही नोळ खोजी देवा, तुकयाचा धावा. हो देवा, तू कशाला आला? आम्ही कोणाला बोलवलंय? तुकोबारायला बोलवलंय. तुकोबारायला वैकुंठावरून यावं लागलं आणि निळोबारायला उपदेश करावा लागला. ही दुसरी जोडी आहे. आणि तिसरी जोडी, ज्यावेळेला माझ्या माऊली ज्ञानेश्वरानं भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि गेल्याच्या नंतर विनंती केली, देवा बस झालं, माझं अवतार कार्य पूर्ण झाले. आता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झालाय, अमृतानुभवासारखा ग्रंथ झालाय, अनेक ग्रंथ निर्माण झाले. आता मला समाधी घेण्याची इच्छा आहे, समाधी घेण्याची इच्छा आहे. आणि दादा निवृत्तीकडे आले, पायाजवळ बसले, उच्च आसनावर बसवलं आणि आपण हात जोडून काय म्हणले, दादा तुमची कृपा झाली, तुमची कृपा झाली म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या हातून पूर्ण झाला. खरंच सांगा, ज्ञानेश्वराला निवृत्ती दादाच्या कृपेची गरज होती का? का नव्हती? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि त्या माऊलीनं बोलल्याबरोबर तुम्ही माझ्या गुरुच्या ठिकाणी आहात, तुम्ही माझ्या गुरुच्या ठिकाणी आहात, तुमच्या कृपेमुळं हे सगळं घडलं. आणि मग शिष्य या नात्यानं, ऐका ना काय म्हणतात, शिष्य या नात्यानं मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे. लगेच निवृत्ती दादानं बघितलं, ज्ञानेश्वराच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणले, ज्ञाना तुला मला काहीतरी गुरुदाला दक्षिणा देण्याची इच्छा आहे ना, बोल काय देणार? दादा तुम्ही मागा ना, ती तुम्हाला मी द्यायला दक्षिणा तयार आहे. आणि त्यावेळेला निवृत्ती दादाला छातीला कवटाळलं आणि निवृत्ती दादानं ज्ञानेश्वराकडे गुरुदक्षिणा मागितली. काय ज्ञाना, एक तर माझा अधिकार नसताना तू मला एवढा मोठा समजतोस, हे तुझा मोठेपणा आहे. पण तुला खरं सांगू का, तुला वाटतंय ना माझ्याकडून तुला ज्ञान मिळालंय, माझ्याकडून तुला जे ज्ञान मिळालंय त्याचा तुला आलेला अनुभव तू मला दे, तीच माझी गुरुदक्षिणा आहे. आणि माऊली ज्ञानेश्वरानं त्याच ज्ञानाचा अनुभव दादा निवृत्तीला दिला. त्याच ग्रंथाचं नाव होतं अमृत अनुभव. म्हणून गुरुनं शिष्याला काय दिलं पाहिजे? ज्ञान. आणि शिष्यानं गुरुला काय दिला पाहिजे? आलेला अनुभव. आता आपापले गुरु तपासा आणि आपापले शिष्य तपासा, आपण नेमके कोणत्या कॅटेगरीमध्ये. म्हणून गुरुनं काय दिलं पाहिजे? ज्ञानच दिलं पाहिजे. आणि शिष्यानं गुरुला काय दिले पाहिजे? गुरु भक्तीच दिली पाहिजे. म्हणून आलेले संकट निवारण होतात. एक दृष्टांतन कीर्तन समाप्त. विठला विठला समर्थ रामदास प्रतिवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा करायचे. रामनवमीचा उत्सव साजरा करायचे आणि असं वर्णन आले, त्या रामनवमीच्या उत्सवासाठी जेवढी धनसंपत्ती लागायची तेवढी छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे.
मात्र काय झाले, एक वर्ष असा प्रसंग झालाय, असा प्रसंग आलाय, छत्रपती शिवाजी महाराज कोण्यातरी मोहिमेवर गेलेत आणि तिकडंच अडकून पडलेत. रामनवमीचा उत्सव जवळ आलाय आणि काही रसद मिळाली नाही. लगेच रामदासाचे सगळे शिष्य जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर सांगितलं, सद्गुरू, प्रतिवर्षी छत्रपती आपल्याला दानागोटा देतात आणि आपला रामनवमीचा उत्सव साजरा होतोय, पण यावर्षी नजराणा आला नाही, नजराणा आला नाही, भेट काही आली नाही. आता रामनवमीचा उत्सव कसा करायचा? लगेच आपल्या सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि प्रत्येक शिष्याला एक एक श्लोक दिला आणि रामदासानं सांगितलं, प्रत्येक गावामध्ये जायचं, प्रत्येक घरी जायचं, श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची, श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची. जी भिक्षा मिळत त्याच्यामधून आपण रामनवमीचा उत्सव साजरा करायचा. सगळ्या शिष्यांना एक एक श्लोक वाटून दिला आणि सगळे शिष्य गावगाव पसरले. एक शिष्य लगेच आला, त्याला त्याच्या वाट्याला श्लोक आला होता, लगेच गेला. पण योगायोगानं असं होतं, ज्या घरी हा भिक्षा मागायला गेला ते एका कर्मठ ब्राह्मणाचं घर होतं, कर्मठ ब्राह्मणाचं घर होतं. आणि लगेच गेला आणि यानं आपल्या मुखातून श्लोकाचा उच्चार केला. ब्राह्मण आतमधून फणफणतच बाहेर आला आणि त्याला सांगितलं, तुला भिक्षा मिळणार नाही. आता सद्गुरूची आज्ञा होती, त्यानं सांगितलं, माझ्या गुरुची आज्ञा आहे, तुम्हाला काही ना काहीतरी द्यावं लागेल. हो, काही ना काहीतरी द्यावं लागेल. त्यावेळेला त्या ब्राह्मणानं सांगितलं, मी तुला दान तर काही देऊ शकत नाही, मात्र तुला मी शाप देऊ शकतो. आणि त्या कर्मठानं त्या शिष्याला शाप दिला, उद्या सूर्य उदय होईपर्यंत तू जिवंत राहणार नाही. दरदरून घाम आला, पळतच आला आणि आल्याच्या नंतर समर्थाजवळ बसला आणि सांगितलं, महाराज, आता उद्या सकाळी मी तुम्हाला दिसणार नाही. आता मरण जवळ आलंय, उद्या मरणार आहे. त्या माणसाला काय वाटतंय हे काय सांगायची गरज, हे काही सांगायची गरज नाही. लगेच रामदासाच्या चेहऱ्यावर काही चिंता नाही, ते थरथर कापू लागलं, उद्या मी मरणार आहे, उद्या मी मरणार आहे. मग रात्रीचं जेवण आहे महाराज, पंचपक्वानाचं त्याच्या पुढे ताट आले, पण काहीच खात नाही. त्याला काय दिसतंय? त्याला आपलं मरण दिसतंय. रामदासानं सांगितलं, चल घोंगडी आण. घोंगडी अंतरली. रामदास घोंगडीवर झोपले आणि त्याला सांगितलं, तू माझ्या पायाजवळ घोंगडीवर बस. ज्याला शाप झाला होता रामदास स्वामी झोपले आणि ज्या शिष्याला शाप झालाय तो त्यांच्या पायाजवळ बसलाय आणि ज्या घोंगडीवर बसलाय आणि पायाला हात लावून बसलाय. बसल्या बसल्या मध्यरात्र झाली आणि काळ आला. त्या शिष्याला न्यायला काळ आला आणि काळ दरवाजातून आत याच्याकडे बघतय. यानं त्याच्याकडे बघितल्या आपली नजर काय केली, यानं चोरली. काळाकडे बघण्याचं धाडस कोणाकड नाही. मग लगेच पायाला हात लावला, थोडं चोरून बघायचं. 2दा चोरून झालं, 3दा. मग काय झाला, हे थट्ट झाला. मग डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागला. कोणाकडं? मरणाकडं, हा, काळाकडं. कारण काय, 2दानं तर काही झालंच नाही, 2दानं तर काही झालंच नाही. तो काळ आपलं काही करत नाही. आता याला काय आली, फुल गॅरंटी आली. कारण कोणाच्या पायाजवळ आहे? सद्गुरूच्या पायाजवळ आहे आणि त्यांनी अंथरलेल्या घोंगडीवर आहे. भेटच नाही. मग तो काळाकडे असं बघू लागलं, हो, असं बघू लागलं. काळ डोळे लावून घेऊ लागला. कीर्तनात डोळे लावलेले हे तसे लागूनच जाती डोळे. उघडा लगेच, विठला विठला. लगेच काळ आला. आल्याच्या नंतर काळ महाराज येत नाही. लगेच हात घट्ट झाला आणि झाल्याच्या नंतर हो सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर काळ निघून गेला. आता याला काही निश्चिंत झाला, भीती वाटत नाही. लगेच आला महाराज, सद्गुरूच्या पायाची सेवा करायला लागले. लगेच समर्थ आले, पुन्हा झोळी घेतली, त्याच्या गळ्यात अडकिली. त्याला म्हणले, भिक्षा मागायला. त्यानं सांगितलं, दत्तनगरला नाही जाणार, कल्याण नगरला पाठवा, आनंद नगरला पाठवा, कोणत्याही नगरला पाठवा, पण दत्तनगरला पाठवू नका. हो, समर्थ म्हणले, दत्तनगर शिवाय तुला दुसरं नगर नाही. ते म्हणलं, ऐका, दत्तनगर मध्ये जाईन, पण त्या कर्मठाच्या घरी जाणार. समर्थ म्हणले, त्याच्या घराशिवाय तुला दुसऱ्या घरी भिक्षा मागायची नाही, भिक्षा मागायची नाही. ते म्हणला, मी मेलो तरी तुम्हाला थोडं सुतक आहे. कारण काय, तुम्हाला 200 शिष्य आहे, मी मेलो तर तुमचं काय जाणार आहे. लगेच त्यानं रडायला लागलं. आणि मग त्याला सांगितलं, ऐका ना, तुझं गुरुवर विश्वास आहे ना. ज्या वेळेला माणसाचं मरण जवळ येतं ना, कोणावर विश्वास राहत नाही, कोणावरच विश्वास राहत नाही. का राहत नाही? आपल्याला आलं नाही म्हणून कळालं नाही. ज्या वेळेला आपलं येईल ना जवळ, कोणावर विश्वास राहत नाही. ते मला, मी मेल्या तुमचं काय जाणार आहे. अरे काही मरणार नाही. ते मला, तुम्ही नुसतं म्हणणार, पण मेल्या
बघा ना तुम्ही एखाद्याला काही चिंता करू नका, व्यवस्थित होईल. त्याला अन्न जात नाही राव, आयुष्यात पडेल, काय व्यवस्थित होईल. पण आपल्याला काही नाही. लगेच महाराज समर्थ त्याला समजावतात, पण हा भीत नाही. आणि भीता निघाला, पायावर आपलं मस्त ठेवलं आणि काय म्हणला, शेवटची भेट आता तुमची आणि आमची, आता शेवटची भेट. पुन्हा तुम्हाला मी बघ. अरे काही होणार नाही म्हणजे काय, मी त्याच्या घरी जाणार नाही. अरे गुरु आज्ञा आहे, मानावी लागेल, पातक लागेल. निघाला महाराज, जड अंतकरण केलं, पाय टाकू लागला. जसे काय पायाला दगड बांधलेत, हळूहळू पावलं टाकायला. पुन्हा 50 पावलं पुढे गेला आणि पुन्हा वापस आला आणि समर्थाला म्हणला, ऐका ना, मी जातो, दत्तनगरलाच जातो. तोच श्लोक म्हणतो, त्याच्याच घरी जातो. मेलो तो मेलो, फक्त एकच विनंती आहे का, ज्या घोंगडीवर झोपले होते घोंगडी तरी द्या. का याला समर्थावर विश्वास नाही, याला समर्थावर भरवसा नाही. याला कोणावर विश्वास आहे? घोंगडीवर. कोणावर? अरे घोंगडी कळत नाही का तुम्हाला? थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. कोणतंही संकट येऊ द्या, सद्गुरु तुमच्या मागं पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात. पण तुम्ही शिष्य भक्ती सुद्धा त्याच न्यायाने केली पाहिजे. मग करायचं काय? अभंगाचं 3रं चरण. काया वाचा निमन गुरुचरणीच अर्पण. थोर पडता साकडे, गुरु रक्षे मागे पुढे. काय द्यायचं गुरुला? काया वाचा आणि मन. ऐका ना, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सद्गुरू ऐका ना, काही 18 शास्त्र ते 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदन तुम्हाला काही सांगत बसत नाहीत. मग सद्गुरूच्या मुखातलं एकच वाक्य, ज्याला ब्रह्मवाक्य म्हणतात, त्याच्यामध्ये शिष्याचा उद्धार होत असतो. कशी गुरुकृपा असते ऐका ना. काही शिष्य काय करतात, हो लगेच गुरु कृपा करा ना. आता काय भाजीपाला आहे का? कृपा करा. ऐका ना, कृपा कशाला म्हणतात? ऐका, लक्ष देऊन ऐका. कृपा कशाला म्हणतात? कृपा तिचं नाव आहे. कृपा तिचं नाव आहे, ज्यानं केली त्यालाच ती कळत नाही, तिचं नाव कृपा आहे.
ज्यानं केली किंवा ज्याची आपल्यावर झाली त्यालाच जी कळत नाही तिचं नाव कृपा आहे. आणि तुम्ही आम्ही कृपा करा. कृपा करता येत, कृपा होत असते. कृपा कटाक्षाने हाळिले, कृपा ही होत असते. म्हणून सद्गुरूची कृपा झाली. एकाच वाक्यामध्ये काय करतात? उद्धार करतात. एक गाव आहे आणि एक व्यापारी माणूस आहे. गुरुवर अपार श्रद्धा आहे, गुरुवर त्याची अपार श्रद्धा आहे. मात्र व्यापाराचा त्याच्या मागे काय व्याप आहे म्हणून त्याला काय सत्संगामध्ये जाता येत नाही, कथा कीर्तनाला ऐकता येत नाही. सद्गुरू त्याच्या भेटीला गेले आणि गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, सद्गुरू मला कथा कीर्तनाला येता येत नाही, संत संगतामध्ये येता येत नाही, माझा उद्धार करा. मला काहीतरी असं वाक्य सांगा जेणेकरून माझा उद्धार होईल. त्यावेळेला त्याला सद्गुरूनं विचारलं, तुझं दुकान कशाचं आहे? दुकान कशाचं आहे? त्यानं सांगितलं, मसाल्याचं दुकान आहे. मसाला माहिती आहे ना? मसाला माहित नाही? रिठे मसाला इथंच आहे. रिठे मसाला मसाल्याचं दुकान आहे. हा चला, मग तुझ्या मसाल्याच्या दुकानामध्ये कोणकोणते जिन्नस आहेत, म्हणजेच कोणकोणत्या वस्तू आहेत? त्यानं सांगितलं, माझ्या दुकानामध्ये काय फळ आहे. कोणतं? काय फळ. मग दुसरं मायफळ, तिसरं जायफळ, चौथे मिरे, पाचवे जिरे आणि सहावा हिंग. पहिलं काय 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 कायच ना, दुसरं काय? काय फळ. याला काय म्हणते? काया. हे कोणतं फळ आहे? काय फळ. दुसरं फळ कोणतं आहे? माय फळ. माया विगणे भ्रमला खरे म्हणता, म्हणून हे काय फळ कशातून जन्माला आलंय? मायफळ. आणि मायफळ आहे म्हणून उठू नका, बघा बघा कोणीच आहे ना इकडे बघा. लय स्थान तुम्हाला खरंच गेले का कोणी? कारण काय? कोणी गेलं तर आपल्याला उठतंय ते. दुसरं काय? चला, पहिलं कोणतं फळ? हा काय फळ. दुसरं मायफळ, तिसरं जायफळ आणि चौथं कोण? मिरे. कोण? मिरे. कोण? त्याच नाव मिरे. कोण आहे? मिरे. गुरु म्हणले पहिलं कोणतं? कोणतं? काय फळ. दुसरं मायफळ, तिसरं जायफळ, चौथे मिरे. गुरु म्हणले मिरे. पाचवं काय रे? मिरे. मिरे मिरे. कसं कसं कसं? मिरे मिरे मिरे. मोरू का? मिरे जिरे. जिरे म्हणजे संपला, जिरला, संपला. हा, जिथं मिरे जिरे. पण मिरे जिरत ती वेगळी गोष्ट. हा चला, पहिलं कोणतं? हा काय फळ. दुसरं मायफळ, तिसरं जायफळ, चौथे हा असं करून म्हणायचं मिरे. मिरे जिथं जिरे. मग मिरे ऐका ऐका, मिरे जिथं जिरे. देव लांब का जवळ? पाच. शेवटचं काय? शेवटचा पदार्थ कोणता आहे? शेवट जाऊ का घरी, जाऊ का घरी? शेवटचं काय? आता ऐका ऐका, मिरे जिरे. मग देव कुठं? हिंग. कुठं? अरे कळत नाही का राव? हिंग म्हणजे लांब का जवळ? हिंग हिंग म्हणतात ना, काय म्हणते? हिंग. हिंग म्हणजे जवळ का लांब? जवळ. ऐका ना, मिरे जिथं जिरे, देव कुठं? हिंग. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा. सद्गुरू काय करतात? मसाल्यामध्ये सुद्धा देव हा, पण खा जाऊ नका, खा जाऊ नका. हा, ही सद्गुरूची कृपा आहे, सद्गुरूची कृपा. पण त्यांना काय द्यावं लागतंय? काया
वाचा आणि तिसरं मन. ऐका ना, मन ऐका ना, मन आपण आशाला देतो ज्याला लागत नाही त्याला. ज्याला दिल्याच्या नंतर आपला काही फायदा होत नाही आपण त्याला देतो मन. आणि ऐका, परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे. मला सांगा, तुम्ही तर बसले का तुम्हाला बसविले? आमच्या गावात मेल्यावर बसवितात. तुम्ही बसले का बसवले? तुम्हाला वाटतंय फक्त तुम्ही बसले, तुम्ही बसले नाही, तुम्हाला बसवलंय. हा, तुम्हाला बसवलाय. आणि तुम्हाला बसवणारं कोण आहे? मन. तुम्हाला बसता येत नाही, तुम्हाला उठता येत नाही, तुम्हाला काही करता येत नाही. कारण काय? तुमचा सगळा व्यवहार करणारं कोण आहे? मन. मन कशाला म्हणतात? एकाच मिनिटात सांगतो, कीर्तन संपूर्ण टाकतो. विठला विठला. मन प्रपंचाला लागतंय, मन परमार्थाला लागतंय. ज्यांनी परमार्थाला लावलं तुकोबाराय म्हणले मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा आणि पुनरपी संसारा हे तिकडं. आणि हे मन इकडं लागल्यावर काय होतंय? एकच दृष्टांत आहे का. प्रसंग असा आहे, एक खेडगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये एका शेतकरी माणसाला 3 मुली येतात. किती? बोट मोजायला येतात, घेऊ नका. 3 मुली येतात. 2 मुलीचे लग्न झाले आणि दोन्ही मुली शेतकऱ्याला दिल्या आणि तिसरी मुलगी लग्नाला आली. पण मुलीच्या आईने सांगितलं ही शेतकऱ्याला द्यायची. माहिती आहे तुम्हाला, चांगलंच माहिती आहे तुम्हाला. नाही, पापच केलं त्या बिचाऱ्यानं. हा हो, शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासा धतुरा? मला सांगा ना, कुठून खाणार आहेत तुम्ही? हा, त्याच्यासारखे कष्ट. पण तो आपला विषय नाही, चला सोडून द्या, चला सोडून द्या. ऐका, 2 मुली शेतकऱ्याला दिल्या आणि मुलीच्या आईनं सांगितलं तिसरी मी शेतकऱ्याला देणार नाही. कारण काय? तिला माहितीये शेतकऱ्याला कष्ट, शेतकऱ्यासारखे कष्ट कोणालाही नसतात. म्हणून मी शेतकऱ्याला देणार नाही. बाई ऐका ना, पण सोयरिकीत जमीन विचारल्याशिवाय राहत आणि पुन्हा शेतकऱ्याला देणार, मग हिला नांगरा लावा का नाही? चला सोडून द्या, लावू नाही तर न लावू त्याला. चला मग प्रसंग असा आहे, 2 मुलीचे लग्न झाले, दोन्ही शेतकऱ्याला दिल्या आणि शेवटची लग्नाला आली. तिनं सांगितलं ही मी शेतकऱ्याला देणार नाही. नवरीच्या वडिलांनी विचार केला, शेतकऱ्याची मुलगी शेतकरी नाही तर कोण करणार, कोण करणार? पण आईचा आग्रह होता आणि तिनं सांगितलं ही नोकरीवाल्याला द्यायची. मग एक नोकरीवाला बघितला, ते मुंबईला इंजिनियर होता. ते बी साधा नव्हता, सॉफ्टवेअर. कोणतं? 2 वियर असतात, तिसरं नका काढू, नकाच काढू. 2 वियर, एक सॉफ्ट आणि दुसरं हार्ड. एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे महाराज. आणि ती शेवटची मुलगी त्याला दिल्याच्या नंतर मुंबईला गेली आणि मुंबईला गेल्याच्या नंतर तिचा प्रपंच आनंदात सुरू झाला. लगेच पावसाळा संपला आणि पावसाळा दसरा झाला आणि दसरा सुरू झाल्याबरोबर खेड्या गावामध्ये काय असते, ऊसाचे गुऱ्हाळ लागायचे जुन्या काळात. आणि या नवऱ्या मुलीच्या बापाच्या उसाला गुऱ्हाळ लागलं. गुऱ्हाळ लागल्याबरोबर ते चरक सुरू झाला, रस निघू लागला, पाक सुरू झाला. आणि लगेच त्याने विचार केला तिने जावायला आता आपल्या घरी बोलावलं पाहिजे. कारण काय, आता नवी गरम गरम पाक खाता येईल, रस पिता येईल. म्हणून त्याने त्या 2 शेतकऱ्याला फोन केला आणि सांगितलं आपल्या जावायला तुम्ही या, तुमचे मुंबईचे साडू सुद्धा यायलेत म्हणल्याबरोबर त्याला फोन केला. ती तिकडून निघाला. आता मला सांगा, जे खेड्यातले बिचारे शेतकरी होते आले, हातपाय धुतले, बैठकीत बसले. आता मुंबई येणारे माणसं काय साधे असतात का आपल्यासारखे? मुंबईचे माणसं तुम्ही पाहिले नाही खरंच? सॉक्स घातलेले असते, लेसचा बूट बांधलेला असतंय, गॉगल लावलेला असतंय. हा, खिशात एवढं मोठं पाकिट असतंय, त्याच्यात रुपया नसतंय. हे फक्त मलाच माहीत असतंय. मुंबईचं, आपलं परभणीचं काहीच नाही. परभणीच्यात पैसे असतात पण कोणाला देत नसतात, दुसरं काहीच नाही. चला मग मुंबईहून आला महाराज. खेड्यातले सगळे लोक, मुंबईचा माणूस कसा आहे, सगळा गाव जमा झाला. गाव जमा झाल्याबरोबर सासरे भाऊ आले. पाय धुवायला पाणी देते पण सॉक्स कसे काढायचे म्हणून त्यानं पाय धुतले नाही, तसाच गेला बैठकीत बसला. लगेच बसल्याबरोबर सासूबाईने स्वयंपाकाची तयारी केल्याबरोबर अंगणामध्ये पत्राळ्या टाकल्या 4. 3 जावायला 3 आणि एक सासरे भावाला. पत्राळ्या वाढल्याबरोबर पहिल्यानं मीठ वाढलं. मग आता काय वाढलं सांगित होतो पण टाइम संपत आलाय, कारण ते लांबवाच लागत असते. पण आता टाइम नाही ना आपल्याजवळ, म्हणून पटकन वाढून टाकतो. सगळं वाढलं.
सासरे कोणा सासूबाईकडे पाहिलं, मला घ्यायचं का आता? ती म्हणली थांबा थांबा. मग एक एक वाटी भरून पाक वाढला. कशाचा पाक? गुळाचा पाक तर माहिती आहे ना? पाकही माहित नाही, पुढच्या वर्षी घेऊनच येतो. पाकाची एक एक वाटी ठेवली. ऐका ना, आता जे शेतकरी होते त्याला पाक माहित होता. आता सॉफ्टवेअर याला पाक माहीतच नाही ना. त्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणू लागलं, हे लाल घोडा इंजन ऑइल कशाला ठेवलंय? आता बघा तुम्ही, पाक आहे, बघा बघा तुम्ही, बघाच उद्या उद्या बघाच जाऊन तुम्ही. मोटरसायकल सर्व्हिसिंगला न्या आणि त्याच्यात ऑइल टाकते. ते कसं असते? पाकासारखं आहे. मग शास्त्र असं सांगते, एखाद्या पदार्थाची माहिती आपल्याला नसल्याच्या नंतर ती खाण्याचा छंद माणसानं करू. मी माझ्याबरोबर एक जण नेलं होतं. हां, नेल्याच्या नंतर ज्या गावात गेलो, आम्हाला तेली समाजाच्या घरी जेवायचा कार्यक्रम आहे. हां, आणि जे शैव पंथाचे लोक असतात ना, ते काय करतात, जेवणाच्या अगोदर काय देतात? विभूती देतात. हां, मग काय करायचं, आपण विभूतीला घासायचं, आपल्या कपाळाला लावायचं, जेवायला सुरुवात करायची. दुसऱ्या वेळेला जेवायला गेलो मारवाड्याच्या घरी, तर त्यानं पहिल्यानं सुरू श्रीखंड आणून ठेवला श्रीखंड. त्यानं देवा शपथ ठेवलाच आणि संपवाच लागतंय. तुमच्या आता काय ठेवला? श्रीखंड. श्रीखंड कसा आहे? पांढरा. आणि विभूती कशी आहे? तरी सांगू पुन्हा कशी आहे? यानं त्याच्यातही तिन्ही बोट घासले आणि कपाळाला ओढले. माहित नसल्यावर शहाणपणा करायचा नाही. ते हुशार. कोणतं वेर आहे ते? सॉफ्ट. वाटी काढली, ताटाच्या बाजूला ठेवली. नको, पदार्थ माहित नाही ना, खाणं नको. मग जेवायला सुरुवात झाली. ऐका, त्याची दोन्ही साडू पाक हा पदार्थ उत्तम असल्यानं, गोड असल्यानं, मधुर असल्यानं फुरके मारू मारू खाऊ लागला. कारण काय? दोन पदार्थ असे, एक शेवयाचा भात, माहिती आहे तुम्हाला? शेवईचा भात आणि पाक फुरका मारल्याशिवाय खाता येत. आता कोणी उठून जाऊन करू नका, गेल्यावर उद्या सकाळी बघा, ते फुरका मारून खावाच लागतंय. याचे साडू महाराज फुरके मारून खातात, याचे सासरे बुवा फुरके मारून खातात. आता याच्या मनात असा विचार आला, एवढे फुरके मारून खातात म्हणजे चांगलं असलं, उगच काढून ठेवलं. पण पुन्हा काय माहितीये का, आता पुन्हा मागता येईल का? नाही मागता येणार. मग काय झालं, सगळ्याचे जेवण झाले, हात धुतले, याचे दोन्ही साडू उठून गेले, सासरे बुवा उठून गेले. पण याच्या मनामध्ये कुरकुरच राहिली, हे काय होतं, एवढे फुरके मारून खाऊ लागलं. बरं, आता खावावं मागावं तर सासूबाई म्हणेल मग वाढलं तर खाल्लं नाही. आपल्याकडे मन सुद्धा आहे काय? मानपुरी माहिती नाही, पुढचं माहित नाही तुम्हाला, काहीच माहित नाही. निजल्यानं कुटकी चोरी, पुन्हा मागायचं कसं? म्हणून यानं काय केलं ऐका ना, इकडं तिकडं बघितलं, कोणी बघतंय का? कोणीच बघत नाही. त्याचा मोठा साडू ज्या वेळेला फुरका मारू लागला, त्याला होता मिशेचा झुपका. मिशा माहित नाही तुम्हाला? आता नाहीत द्या त्याला मिशाचा झुपका. ऐका ना, यानं असं खोंग्यामध्ये पाव किलो पाक घ्यायचा, फुरका मारायचा, अर्धा त्या झुपक्याला चिटकायचा आणि अर्धा तोंडात जायचा. त्याची थेंब खाली बदाबदा पडायची. असे थेंब पडलेले. यानं इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहत नाही का? दोन थेंब घेतले, कोणीच पाहत नाही. एवढा मधुर लागला ना, एवढा गोड लागला ना, म्हणला लाल घोडा उगाच काढून ठेवला. हो, हे तर चांगलं होतं. मग याच्या मनात काय निर्माण झाली? लालसा निर्माण झाली. लालसावले मन लागली शेंगुडी. आणि मनाला एवढी तळमळ झाली, खाल्लं पाहिजे. मग काय केलं? सासरे बोनं तिघाला 3 बाजू टाकले अंगणामध्ये, त्याच्यावर गाद्या टाकल्या, सांगितलं जावई बापू आता याच्यावर झोपा. ते म्हणलं याच्यासारखं येडगळ आहे का? मी काय शेतकरी आहे का? मी का गावखांदी आहे का? मग मी बैठकीत झोपणार. कारण काय, बैठक आणि स्वयंपाकघर जवळ होतं. आणि यानं पाहिलं होतं त्याच्या सासूनं ते पाकाचं मडकं स्वयंपाकघरात शिक्क्यावर ठेवलं होतं. यानं विचार केला, सगळे झोपले की कीर्तन संपवायचं. नाही, तसं नाही. त्यानं विचार केला, सगळे झोपले की उठायचं आणि चोरून पाक खायचा. सगळे झोपले, हे उठला, स्वयंपाकघरामध्ये गेला. ऐका ना. पण ते शिंक उंच होतं, हे जरा बुटकं होतं. हा, आणि हे कोणतं वेअर होतं? सॉफ्टवेअर. आता याला हार्डवेअरची माहिती,
हार्डवेअरची माहीत नाही. स्वयंपाकघरामध्ये गेलो, भली मोठी काठी आणली, मडक्याकडे पाहिलं आणि सॉफ्टवेअर असल्यामुळं याला हार्डवेअरची माहिती नाही. याला वाटलं तितकंच मडकं फोडायचं, तितकंच कारण हार्डवेअर आहे ना ते. ग्लास हातामध्ये घेतला, काठी हातामध्ये घेतली, किती फोडायचंय म्हणा ना, तितकंच घेतलं, मारल्यावर आता ते तितकंच फुटतंय का हो? ते काय झालं, हायड्रोलिक झालं, मडकं हायड्रोलिक झालं आणि सगळा पाक हा डोक्यावर पडला. पडल्याबरोबर इकडून कानाकून येऊ लागला, गोड लागू लागला, कानपूरकून येणारा गोड लागू लागला, कानपूरकून येणारा कानपूरकून येणारा आणि नागपूर. तसं नका काही समजू तुम्ही. नागपूरला काय पिकतेत उगच हसता कशाला बी. नागपूरला काय पिकतेत संत्रे, आणि संत्र्याची चव कशी आहे, दुसरंच नागपूर धरता राव तुम्ही. ते नागपूर नाही, हे संत्र्याचं नागपूर. चला, पाक ज्या वेळेला मस्तकावर पडला गोड लागू लागला, पण काय झालं, सगळं अंग चिकट होऊन पडलं. पाक खाऊन तृप्त झाला, गेला आणि पाण्याच्या हौदावर धुवायचा प्रयत्न करू लागला. पण सांगू का तुम्हाला, पाकाचा चिकटपणा पाण्यानं जातच नाही. आणि मग विचार केला यानं, पाकात जात नाही, बाजूलाच पाहिलं त्यानं, टावेल वगैरे घ्यावं आणि आपलं काय करावं, अंग स्वच्छ करावं. बैठकीकडे निघाला 10-20 पावलाच बैठक आहे. आता बैठकीत पाऊल ठेवणार, इतक्यात लाईट गेलीच आणि त्याला दगडाला ठेच लागली आणि कापसाच्या गोदामात आता मला सांगा, आधीच अंगाला चिकट लागलेला पाक आणि पडले कशात, कापसात. पांढरं भूतच झालं ते. आरच्या समोर गेलं, उड्याच मारू लागलं, तू लागलं स्वतःला. आणि मग काय करायले, एक दोरा काढायले कापुराच्या वाती. आता त्यानं विचार केला, हा ते कोणतं वेर आहे, हा सॉफ्टवेअर आहे. बुद्धी वापरायला काही कमी नाही, सॉफ्टवेअर आहे ते. त्यानं विचार केला, असा एक दोरा काढायला गेलं तर सकाळच्या दिवस निघल, लोक पाहून मला हसतील. मग त्यानं असा विचार केला, त्याच्या सासूबाईनं नेमकीच काल गुरुवार बाजारामधून म्हैस आणली होती आणि तिनं अजून काय वासराला जन्म दिला नव्हता. आणि हे गेलं आणि तिच्या दावणीत आडवं पडलं. याला काय वाटलं, म्हैस चाटून कापूस सगळा खाऊन घेईल. पण म्हैशीनं अशी वैरण कधी पाहिली, म्हैस नाचू लागली, तांगड तिंगड. म्हैशीचा नाचण्याचा आवाज सासूबाईच्या कानावर गेला. आता रात्र झालेली, लाईट गेलेली. याच्याच बायकोला तिनं, बेबी, ती म्हणली, काय गाई, उठ बरं, काय झालं आई, म्हैस येली का काय, पाय बरं. बेबीच्या हातात कंदील दिला, याचीच बेबी होती ती. कंदील घेतला हातामध्ये आणि बेबी आली, म्हशीच्या मागून गेली. आई नाही, वगार दिसत नाही. अगं पुढून बघ आई, पुढून. अगं दावणीत. ही बेबी आली, दावणीत पाहती तर वगाड आडवं पडलेलं. बेबी म्हणली, आई म्हैस येली बी, वघार दिली बी, पण वघार कसं पांढरच आहे. वघार कसं आहे, आता मला सांगा, म्हैशीचं वघार पांढरं असते का, नाही, तो काळा असते पण पांढरच आहे. ती म्हणली, असं आहे, जरा जवळ जाऊन बघ. कोणती नेला पाहती तर म्हणली, आई हे म्हैशीचं नाही, माझंच वघार आहे. कोणाचं वघार आहे, माझंच वघार. आता मला सांगा, वघार होता का जावाई, जावाई होता, मात्र काय व्हावं लागलं, वघार वागावं लागलं. फक्त कशाची संगत आहे, मनाला चुकीची संगत लागली. म्हणून महाराज, किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित. म्हणून काय करा, मनाला लागली या छंद, नित्य गोविंद गोविंद. या मनाला फक्त कुठं लावा, काया वाचा आणि मन, गुरुचरणीच अर्पण. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. विठोबा
कीर्तन सुरू झालं, 10:15 वाजता संपलेले, 5 मिनिटं जास्त झाले, एकदाचं माफ करा. म्हणून अभंगाचं चिंतन असेल असं मला मुळीच म्हणायचं नाही. जशी परमात्म्यानं कृपा केली, दत्तप्रभूची कृपा झाली, माझ्या सद्गुरूनं महाराज जसा न्याय दिला त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मी तुमच्या समोर मांडलं. बोलण्याच्या वगात एखादा चूक शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, आणि काही चांगलं वाटलं असेल तर त्या सद्गुरूची कृपा. म्हणून माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, हे चोज करुणी माऊली रिचे जेवी, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे, करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देवदाने. म्हणून सुंदर नियोजन आहे, सुंदर कार्यक्रम आहे. शहराच्या ठिकाणी, गल्लीच्या ठिकाणी एवढे लोक जमले ही चांगली गोष्ट आहे. हां, चांगली गोष्ट आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. वाजवा टाळ्या, तुमचाच मोठेपणा आहे, वाजवा. आमच्या गावात एक माणूस आहे, त्याला मोठेपणा त्याचा केलेला कळत नाही, ते शिव्यात देते. तसे तुम्ही नाही, तुम्ही चांगले चांगले. सुंदर प्रकारची सर्व गुणजन मंडळी सुंदर प्रकारची साथ दिली. आणि सप्ताहाच्या कमिटीला एकच विनंती आहे, याला ठरल्यापेक्षा आगाऊ द्या. काल्याच्या दिवशी चांगली मंडळी, उद्यापासून येणाऱ्या महाराजाला कमी द्या. तुम्हाला चिमटेच घ्यावं लागते दादा. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.